बाळ रडणं ही नॅचरल गोष्ट आहे, कारण रडणं ही त्याची एक ओनली वे ऑफ एक्सप्रेशन. बाळ जन्मलं की सगळेच घरातले पेडियाट्रिशियन होतात, बालरोग तज्ञ होतात. कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार शक्यतो टाळले पाहिजे. सेल्फ मेडिकेशन मी म्हणेन की कुठल्याही प्रकारचं तुम्ही देऊ नका. यू शुड ऑलवेज टेक हेल्प अँड गायडन्स ऑफ युअर पेडियाट्रिशियन. नुसतं बाळ एखाद्या डिशमध्ये तुम्ही सॅलड दिलं, फळ दिलं तर ते नाही खाणार. पॅरेंट्सच नाही खात तर बाळ नाही खाऊ शकत. तर त्यामुळं पॅरेंट्सनी पण त्याच्याबरोबर खाल्लं पाहिजे. तर दूध आणि बिस्किट हे म्हणतो की दिस इज अ वर्स्ट कॉम्बिनेशन फॉर अ बेबी. म्हणजे 1-1.5 वर्षानंतर जर तुम्ही दूध बिस्किट किंवा ब्रेड बिस्किट किंवा बेकरी इनफॅक्ट हे बऱ्याच वेळा दिलं जातं. येस, बरेचसे आता नवीन पॅरेंट्स जे आहेत ते ऑल एज्युकेटेड, म्हणजे दे आर ऑल गुगल पॅरेंट्स. कारण बेबी बॉर्न व्हायच्या अगोदर ते स्टार्ट गुगलिंग की हे गोष्ट कशी आहे, ते गोष्ट कशी आहे. आणि आम्ही आता पण सांगतो की आयर्न कढई तुम्ही वापरा. म्हणजे त्यात जर तुम्ही स्वयंपाक केला, स्पेसिफिकली पालेभाज्या ज्या केल्या तर त्यातून डेली आयर्न सगळ्यांना मिळेल. आणि ह्या सगळ्यामध्ये यू शुड नॉट बी टू मच अँक्शियस अबाउट स्मॉल थिंग झाली की डॉक्टरला कॉल करणं. दिस इज नॉट निडेड. तुम्ही पॅरेंटहुड एन्जॉय केलं पाहिजे. टॉनिक येऊन अननेसेसरी घेतलं जातं. कुठलंही टॉनिक नवीन टॉनिक्स येतात आणि मग ते घेतलं जातं. टॉनिकची अशी ॲज सच गरज नसते कुठल्याही बाळाला. त्याला हातामध्ये एखादा मोबाईल द्यायचं, त्याच्यावरती काहीतरी कार्टून लावून द्यायचं आणि मग ते घास भरवायचं. तर मी बघितलेत बाळ, 2 दिवसाचं बाळ माझ्या ओपीडीत येतं व्हॅक्सिनसाठी आणि त्याला मोबाईलचं त्याचाच फोटो दाखवून ते बाळ, म्हणजे इथंपर्यंत आपण आलोय आता. एक मुद्दा हा पण आहे सर की आमचं बाळ एकदम हुशारच असलं पाहिजे, ते खूप स्मार्ट असलं पाहिजे. तर किती वयापासून त्याच्या बाळाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे? तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅलो, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. टुडे वी हॅव विथ अस डॉक्टर विनायक पत्की, जे की प्रख्यात असे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक्स अँड ICU ॲट उषक्काल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली. हॅलो सर, नमस्ते. वेलकम टू दिस शो. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी. येस, आणि आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढलेला आहात, इकडे आलेले आहात आणि बरीच सगळी आम्हाला माहिती मिळणार आहे. सो आम्हाला ऐकायला आवडेल की मला कळालेलं आहे 20-25 वर्षाचा, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव आहे या फील्डमधला. येस, साधारणपणे 20-25 वर्षांपासून मी सांगली मिरजमध्ये अतिदक्षता विभाग आणि NICU मध्ये कार्यरत आहे. बरीच पब्लिकेशन्स केले आहेत, सायंटिफिक कॉन्फरन्सेसमधून लेक्चर्स दिले आहेत. मोर दॅन 7500 स्टुडंट्स आय हॅव टॉट. So good to talk to you. So let's see how things happen. येस, नवजात बालक म्हणजे अगदी न्यूबॉर्न बेबी जे असतं ना सर, तर ते असं समजतात की खूपच बाळ रडतंय किंवा झोपतच नाही आहे किंवा काय करायचं, खूप गैरसमज असतात लहान बाळांविषयी. तर त्याबद्दल काय सांगाल? बरेचसे गैरसमज हे आपल्या पूर्वापार चाललेल्या रूढीमुळे आले आहेत. त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे ओव्हर प्रोटेक्ट करणं, बाळाला रॅप करून ठेवणं, तर ते परत फिडिंग देणं, टाळू भरला जाणं, कानात नाकात बेंबीमध्ये तेल लावलं जाणं, आणि घरीच बऱ्याचशा वेळा घरगुती उपचारावर जो आजीबाईचा बटवा म्हणतो तशावर तर ह्या गोष्टी घडत आल्या आहेत. पण आता ॲज द थिंग्स हॅज इम्प्रूव्ड, सो व्हॉट आय कॅन मी सांगू शकतो नवीन जे पालक आहेत त्यांना की ओव्हर प्रोटेक्शन, यू शुड बी केअरफुल अबाउट द बेबी. पण बऱ्याचशा ज्या गोष्टी पूर्वपर त्या नॉट नेसेसरी शुड बी इम्प्लिमेंटेड. त्या ऋतुमानामुळं प्रमाणे बाळाचे कपडे वापरा, थंडीत वेगळे तुम्ही आणि उन्हाळ्यात वेगळे ठेवू शकताय. ब्रेस्ट फिडिंग त्याला त्याच्या गरजेप्रमाणे देऊ शकताय. काही जर डेंजर साईन्स वाटले तर तुम्ही पेडियाट्रिशियन्सकडे नेऊ शकताय. नॉट नेसेसरी की एव्हरीथिंग शुड बी मॅनेज्ड इन द होम. आता जसं तुम्ही म्हणालात की डेंजर साईन्स, तर ते काय काय असू शकतात, कसे ओळखायचे? येस, कारण हा मेसेज मी महत्त्वाचा देऊ शकतो नवीन आहे ना की बाळ निपचिप जास्त झोपणं किंवा बाळ बराच वेळ शिव न करणं, बाळ आईच्या अंगावर फिडिंग न घेणं, बाळाची त्वचा म्हणजे जॉन्डिस म्हणतो, पिवळी पडणं किंवा पांढरी पडणं, बाळाला ठसका लागणं किंवा बाळाचं श्वासाची गती आहे ती जास्त होणं, ज्याला आम्ही धाप लागणं म्हणतो. यामध्ये बऱ्याचशा वेळा आम्ही असं बघतोय की घरच्या घरी काही वेळा उपचार केले जातात आणि मग बालरोग तज्ज्ञांच्याकडे न्यायला वेळ होतो. त्यामुळे हे आम्ही युजली मी आवर्जून सांगू शकेन आपल्या श्रोत्यांना की ह्या गोष्टी जर तुम्हाला सापडल्या तर इमिजिएटली तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवा आणि ते तुम्हाला ते सांगतील की पुढं हाऊ यू शुड टेक केअर ऑफ युअर. असं पण असतं ना की लहान बाळ जन्मल्यानंतर ते सारखं रडतंय, सारखंच, हा पण एक डेंजर साईन असू शकतो की हे नॅचरल आहे? नाही, बाळ रडणं ही नॅचरल गोष्ट आहे, कारण रडणं ही त्याची मी म्हणतो की एक ओनली वे ऑफ एक्सप्रेशन. त्यामुळे बाळ भूक लागलं तरी रडणार,
शू आले तरी रडणार, शू झाल्यानंतर पण रडणार. त्याला काही त्रास झाला येस. तरी आणि रडणार. बाळ कसं असतं, पहिल्यांदा जेव्हा जन्मतं तेव्हा 16 ते 18 तास बाळाची झोपेची टाइम असतं. हो. तो 6 ते 8 तास ते जागं राहणार. हम्म. आणि शक्यतो पहिले 3 महिने बाळांना माहित नसते की दिवस आहे किंवा रात्र. रात्र. त्यामुळे ते बाळ रात्री जास्त रडतं. म्हणजे रात्री नॅचरली त्याची रडण्याची वेळ आहे, जागी राहण्याची. बरं. पण आई वडील किंवा आजी आजोबा त्यावेळेला कंटाळलेले असतात. त्यामुळे त्यावेळेचं जे रडणं आहे ते त्या लोकांना थोडं जास्त वाटतं. हो. पण ओव्हरऑल बाळाची जेव्हा वाढ व्यवस्थित होत असते, वजन वाढतंय, हम्म. आम्ही जेव्हा बालरोग तज्ञ सांगतात की वॉट एव्हरीथिंग इज फाईन, तर यू शुड बिलीव्ह. तर आमच्या दृष्टीनं बाळ व्यवस्थित दूध घेतं का नाही, वजन वाढतं का नाही, ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित असेल तर त्याच्या रडण्याकडं फार हे करायचं कारण नाही. पण बाळ कंटिन्युअस रडतंय आणि दूध बिलकुल घेत नाही आहे, त्याला आम्ही इनकन्सोलेबल क्राय म्हणतो. ओके. तर ते जर तसं 1 तास 1.5 तासापेक्षा जास्त असेल तर बाकी मग तुम्ही सिरियसली घेतलं पाहिजे. बरं. वजनाचा वगैरे विषय निघालेलाच आहे. तर बाळ जन्मल्यानंतर नातेवाईकांना खूप एक उत्सुकता असते, Yes. बाळाचं वजन किती आहे, ते असं गुटगुटीत आहे का छान, बरोबर आणि ते जर हेल्दी म्हणजे गुटगुटीत असेल तर हेल्दी आहे, बरोबर आणि त्याचं वजन जर कमी असेल तर मग काय बाळ वीक आहे वगैरे असं समजलं जातं. तर बरोबर. हे- तसं थोड्या फार प्रमाणात तो समज बरोबर आहे. युजली आपल्याकडे समजलं जातं की 2.5 ते 3 किलो हे भारतीय नॉर्मल भारतीय बाळाचं वजन एवढं पर्यंत असतं. ओके. पण ते बाळ जर म्हणजे 2 किलोच्या खाली समजा 1.5 किलो 1 किलो 1.25 किलो असेल तर त्याला बाकी मग नवजात ICUची NICUची त्याला गरज असते. बरोबर. पण हेच जर बाळ 3.5-4 किलोचं असेल तर ते पण थोडंसं धोकादायक असू हो. शकतं. म्हणजे त्यावेळेला त्यांची साखर कमी होणे वगैरे असं गोष्टी असू शकतात. तर त्यामुळं युजली आता मोस्ट ऑफ द टाइम्स डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होतात आणि तिथले जे डॉक्टर्स आहेत ते तुम्हाला सांगतात की बाळाचं वजन कसं आहे, काय आहे. तर त्यांच्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. आणि एक्सेसिव्ह वेट गेन किंवा एक्सेसिव्ह वेट लॉस म्हणजे वेट लॉस किंवा वेट गेन न होणे किंवा तुम्ही म्हटला की नुसतं गुटगुटीत दिसतंय बाळ, म्हणजे 3-4 महिन्याचं बाळ आणि 7-8 किलो वजन आहे, तर दॅट इज नॉट अ गुड साईन. ओके. आणि जे 1 वर्षाचं बाळ आहे ते पण 4-5 किलोचंच राहिले ते पण बरोबर नाही आहे. रेग्युलर तुम्ही फॉलोअप ठेवला पाहिजे तुमच्या बालरोग तज्ञांच्या बरोबर किंवा तुमचे जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याबरोबर, आणि ते तुम्हाला सांगू शकतात की ते वजन बरोबर आहे की नाही. नक्कीच. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच ही सगळी आपण काळजी घेतली पाहिजे, व्यवस्थित चेकअप वगैरे बाळाचे पण व्हायला पाहिजे. बरोबर. आता एक गोष्ट असते की बाळ जन्मल्यानंतर घरामध्ये सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. बरोबर. सगळेच येत असतात, आजी काका मामा मावशी सगळे इतके येत असतात आणि बाळाला असं कर तसं कर खूप सल्ले देत असतात भरपूर. बरोबर. तर मग कुणाकुणाचं कितपत ऐकायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. एकदम बरोबर आहे. मी तर म्हणतो की बाळ जन्मलं की बाळात सगळेच घरातले पेडियाट्रिशियन होतात, बालरोग तज्ञ होतात. हो. बाळाला हे कर ते कर भरपूर गोष्टी असतात. त्यांचा उद्देश चांगला असतो की बाळ चांगलं राहावं. तर मी युजली जी नवीन आई झालीस त्यांना सांगतो की सगळ्यांचं ऐका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, पण फक्त डोक्यात ठेवा ती जे तुम्हाला बालरोग तज्ञ सांगतात तेच. तर त्यांचे जे फॉलोअप असतात बऱ्याच वेळा आई आजी सासूबाई आत्या सगळे येतात आमच्याकडे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतात. पण आम्ही सांगतो की ज्या गोष्टी स्पेशली तुम्ही आता ब्रेस्ट फिडिंग किंवा बद्दल म्हटला तर ते गोष्ट मला प्रकर्षण आता सगळ्यांना सांगावं लागेल की जसं आपण इंडस्ट्री हे एज्युकेटेड व्हायला लागलोय किंवा प्रगल्भ व्हायला, पण एक मी जाणवलं की काही वर्षामध्ये ब्रेस्ट फिडिंग एज्युकेटेड मदर्सकडून द्यायचं प्रमाण थोडंसं कमी झालं. तर दॅट इज नॉट अ गुड साईन फॉर सोसायटी. बाळाला नवीन जन्मजात बाळाला आईनं 6 महिने फक्त स्तनपान करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेकडून आम्ही साधारणपणे 5-10 वर्षाचा लढा दिला गव्हर्नमेंट बरोबर की 6 महिन्याची आम्ही सुट्टी जी मॅटर्निटी लिव्ह आहे ती करा. आणि आता आम्ही पॅटर्निटी लिव्ह साठी पण भांडतोय की ह्या गोष्टी त्याचा मेन अर्थ आहे की बाळाची शारीरिक मानसिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी आईनं 6 महिने दूध फक्त दूध देणं गरजेचं आहे. आणि जेवढे तुम्ही लवकर पदार्थ इंट्रोड्यूस कराल, वरचं दूध किंवा वरचे पदार्थ, तेव्हा ॲलर्जीचं प्रमाण वाढत जातं आणि तुमचीच व्हिजिट्स बालरोग तज्ञांच्याकडे वाढत जाते. त्यामुळं हे करणं गरजेचं आहे. बरं, जर ब्रेस्ट फिडिंगचा विषय निघालेलाच आहे तर काहीही झालं, बाळ थोडंसं रडायला लागलं किंवा दर 1-2-3 तासांनी सारखं त्याला दूध दिलं जातं, सो हे पण कितपत योग्य आहे का, त्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे? 2 गोष्टी असतात. एक तर आम्ही एकला डिमांड फिडिंग म्हणतो, म्हणजे बाळ जेव्हा रडेल तेव्हा दूध देणं, ही एक डिमांड फिडिंगची गोष्ट आहे की जी रुटीनली आपण फॉलो करतो. आणि दुसरी गोष्ट आहे की फिक्स आवरली फिडिंग, जे हाय रिस्क बेबीज असतात त्यांना आम्ही फिक्स आवरली फिडिंग देतो. पण दोन्ही गोष्टी कुठल्याही तुम्ही फॉलो करू शकता, पण ओव्हर फिडिंग होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचं वेट जर व्यवस्थित गेन होत असेल बाळाचा, तर व्हॉट एव्हर मेथड तुम्ही जी अवलंबताय ती बरोबर आहे असं मला म्हणता येईल.
असंही होतं की ओव्हर फिडिंग झाल्यामुळे बहुतेक बाळ जे आहे तर ते उलटी करतं का? नॉट नेसेसरी प्रत्येक वेळा उलटी करते असं. बऱ्याच वेळा बाळ उलटी करते कारण किंवा बाळ जेव्हा भुकेलेलं असतं तेव्हा बाळ हवेबरोबर दुधाबरोबर हवा पण घेतात आणि बऱ्याच वेळा ती हवा जी जास्त झाली ती बाहेर जाते आणि त्याला आम्ही गुळणी म्हणतो, याला रिगर्जिटेशन म्हणतो. आणि बरेच पॅरेंट्स मग फार उलटी करायला बाळाचं वजन चांगलं असतं, बाळ छान दिसत असतं, वेट गेन आहे, पण ती त्यांची कंप्लेंट असते की उलटी करते तुम्ही म्हणताय तसं. तर वेट गेन व्यवस्थित होत असेल तर आणि तुमचे बालरोग तज्ञांनी तुम्हाला जर ॲश्युरन्स दिला असेल की कोणी व्हॉमिटिंगचं काय काळजी करायचं कारण नाही, तर मग थिंग्स आर ओके. इट इज नॉट थिंग्स टू बी. जेव्हा घरी नवीन बाळ आपल्याला आलं, असं छोटंसं बाळ असतं आणि सगळ्यांची झोप उडून जाते, म्हणजे त्या बाळाला एकतर झोप येत नसते आणि बाकीच्यांची झोप उडते. बरोबर. तर त्याचं काही एक फिक्स शेड्यूल नसतं झोपेचं बाळाचं, कधी ते उठतं, जागवतं, झोपतं पुन्हा. बरोबर. सो याबद्दल जी पेरेंट्सची काही गैरसमज असतात किंवा बाळ हँडल करताना त्यांच्याकडून खूप काही चुका होत असतात, तर त्याबद्दल काय सांगा? एक गोष्ट मला म्हणजे नवीन पॅरेंट्सना, आता तुम्ही म्हटलं हा विषय काढलाय तर काही गोष्टी मी सांगायला वाटतात. बरेचसे आता नवीन पॅरेंट्स जे आहेत ते ऑल एज्युकेटेड, दे आर ऑल वर्किंग. मला तर सांगा वाटतं म्हणजे दे आर ऑल गुगल पॅरेंट्स मेनली. कारण बेबी बॉर्न व्हायच्या अगोदर ते स्टार्ट गुगलिंग की हे गोष्ट कशी आहे, ते गोष्ट कशी आहे, आणि दे ट्राय टू इंटरप्रिट एव्हरीथिंग ऑन देअर गुगल नॉलेज. ॲक्च्युली मला सांगावं की पहिला तुम्ही आई बाबा म्हणून स्वतःला तुम्ही, इट इज अ मोर रिस्पॉन्सिबल पोस्ट नाव. तुम्ही आता नुसते यू आर नॉट अ हजबंड वाईफ, यू आर पॅरेंट्स नाव. सो दी रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव तुम्हाला यायला पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. हजबंड वाईफमध्ये, नंतर तुमच्या जे घराचे सिनियर्स आहेत त्यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी तुम्ही ठेवली पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या शेड्यूलप्रमाणे आता नाही होणार. तुमचं शेड्यूल तुम्ही बाळाच्या शेड्यूलप्रमाणे चेंज करायला पाहिजे. ब्रेस्ट फिडिंगसाठी इट इज नॉट ओनली कन्सर्न अबाउट मदर. त्यासाठी तुम्ही घरातला, मी म्हणतो की वडील आणि घरातल्या प्रत्येक घटकानं, कौटुंबिक घटकानं ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला मानसिक आधार दिला पाहिजे. ते व्यवस्थित होतं का बघायला पाहिजे. इम्युनायझेशनसाठी डे टू डे तुम्ही डॉक्टरांच्याकडे नेणं केलं पाहिजे. सो इट इज अ रिस्पॉन्सिबल थिंग. आणि ह्या सगळ्यामध्ये यू शुड नॉट बी टू मच अँक्शियस अबाउट स्मॉल थिंग झाली की डॉक्टरला कॉल करणं. दिस इज नॉट नीडेड. तुम्ही पॅरेंटहूड एन्जॉय केलं पाहिजे. म्हणजे आय ऑलवेज टेल की यू शुड एन्जॉय द पॅरेंटहूड. बाळाची प्रगती जशी जशी होती तुम्ही तुमच्यामध्ये पण प्रगल्भता निर्माण व्हायला पाहिजे ॲज अ पॅरेंट. हे काही टिप्स मी सांगू शकतो की विच विल बी युजफुल फॉर अँड डे टू डे फॉर ऑल न्यूली पॅरेंट्स. नक्कीच. काय होतं की बाळ झोपतच नाहीये, ही एक खूप तक्रार असते बऱ्याच सगळ्या पॅरेंट्सची, आणि म्हणून त्याला झोपवलं जातं. सो हे करणं कितपत चुकीचं आहे? बरोबर. कुठल्याही प्रकारचं मेडिसिन किंवा ते घरचे पदार्थ असू देत किंवा बाहेरचे, बाळाला कंपल्सरी झोपवणं हे इट इज नॉट ॲक्सेप्टेबल ॲट ऑल. जेव्हा बाळ एक्सेसिव्ह रडते तेव्हा म्हटलं ती मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बालरोग तज्ञांच्याकडे घेऊन जावं. आणि कुठलाही पदार्थ तुम्ही झोपेसाठी द्यायचा नाही. त्याला कुठलंही चाटण म्हणा किंवा कुठलंही औषध, आयुर्वेदिक औषध कंपल्सरी बाळाला झोपवलं जातं. जेव्हा बाळा तुम्ही कंपल्सरी झोपवलं जातं तुम्ही त्यातली काही डेंजर साईन्स मिस करताय. तर तुम्ही कंपल्सरी असं झोपवणं अत्यंत अयोग्य आहे. अजून काय काय डेंजर साईन्स असू शकतात जे न्यू पॅरेंट्सनी ओळखलं पाहिजे आणि मग ते डॉक्टरकडे जाऊ शकतात? म्हटलं की आता बाळाला धाप लागणे की कंटिन्युअस बाळ एक साधारणपणे अंगावर जेव्हा दूध पितं तेव्हा 10-15 मिनिटं सलग बाळानं दूध पिणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा बाळ सोडून दूध पित असेल, बाळाच्या डोक्यावर दूध पिताना घाम येत असेल, बाळ थकत असेल, बाळाची लघवीचं प्रमाण कमी आहे, बाळाची आईनं जेव्हा बाळ हाताला जवळ घेते तेव्हा बाळाचे ठोके जर जास्त जाणवत असतील, बाळ एक्सेसिव्ह झोपत असेल, दूध पिताना बाळाची ओठ निळे होत असतील किंवा त्वचा निळी होत असेल, तर हे सर्व थोडे डेंजर साईन्स आहेत. आणि हे आईनं ओळखले पाहिजेत. आणि ह्याचं थोडंसं आपण एज्युकेट आम्ही करतो. जेव्हा आमच्याकडं पॅरेंट काउन्सिलिंगला येतात तेव्हा आम्ही एज्युकेट करत असतो. पण तुम्ही विचारलं बरोबर आहे, या गोष्टीची पण सर्वांना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि असंही होतं की अशा काही गोष्टी व्हायला लागल्या की मग जे घरातले मोठे व्यक्ती आहेत त्यांचं ऐकून काहीतरी घरगुती उपचार पण केले जातात. येस, मी मगाशी म्हटले कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार शक्यतो टाळले पाहिजे. पण आता साधी गोष्ट आहे की दात यायला लागले तर आजी काहीतरी टिकमल लाव किंवा आणि काहीतरी पेस्ट लाव, ह्या गोष्टी ठीक आहेत. जोपर्यंत हार्म त्याच्यामुळे नाही आहे तोपर्यंत ठीक आहे. पण वेगळ्याच घरातले पूर्वीचे पदार्थ किंवा काही आयुर्वेदिक किंवा कुठलीही प्रकारची मेडिसिन्स जी पूर्वी यूज होत होती ते स्वतःहून सेल्फ मेडिकेशन मी म्हणेन की कुठल्याही प्रकारचं तुम्ही देऊ नका. यू शुड ऑलवेज टेक हेल्प अँड गायडन्स ऑफ युअर पिडियाट्रिशियन. तुम्ही म्हणालात सर की 6 महिन्यापर्यंत तरी ब्रेस्ट फिडिंग करणं खूप गरजेचं आहे.
आणि त्याच्यानंतर मग आपण बाळाला सॉलिड फूड्स कधीपासून देऊ शकतो, ती कशी की काळजी घेऊ शकतो? बाळाला स्तनपानापासून जे रेग्युलर डाएटवर आणणं ह्याला आम्ही विनिंग प्रोसेस म्हणतो. ओके. तर साधारणपणे 6व्या महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह फिडिंग झाल्यानंतर त्याला वरचं दूध, नंतर समजा बाकीचे काही भाताची पेज, डाळीचं पाणी आहे, पालेभाजी फळभाजीचं सूप आहे, फळांचा रस आहे, हे तुम्ही पहिले एक 15 दिवस 20 दिवस देऊ शकताय. देताना थोडी काळजी घेतली पाहिजे की नवीन पदार्थ जेव्हा इंट्रोड्यूस करतो तो छोट्या छोट्या प्रमाणात केला पाहिजे. आणि एक पदार्थ समजा गोड दिला तर तो एक 2-3 दिवस तोच कंटिन्यू करत वाढवत नेला पाहिजे. मल्टिपल जर तुम्ही पदार्थ एकदम देण्याचा प्रयत्न केला की मग त्याला जम्बिंग होतं, येस, आणि त्यामुळे मग ते वॉमिटिंग होणं किंवा एखादी गोष्ट पटणं, उलटी होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. थोडंसं बाळ मोठं झालं 7व्या 8व्या 9व्यामध्ये मग तुम्ही खीर पदार्थ टाईप देऊ शकताय. खिरीच्या नाचणीचं सत्व आहे किंवा भरडलेली डाळीचं आहे, ह्या गोष्टी तयार करून देऊ शकताय. आणि थोडं मग मोठं झालं की बाळ तुम्ही मग कुस्करलेलं केळ आहे, बटाटा आहे, पण मग एम असं राहिलं पाहिजे की पहिल्या बर्थडेला बाळानं घरात तयार केलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. आणि 1 वर्षानंतर तुम्ही कुठल्याही बाळासाठी सेपरेट पदार्थ नाही केला पाहिजे. एक गोष्ट मी श्रोत्यांना आवर्जून सांगू इच्छितो की तयार भरपूर मार्केटमध्ये जर गेला तर टीन फूड्स भरपूर मिळतात. तर तुमच्या फक्त मी म्हणेन की फक्त तुमची हौस आहे म्हणून एखादा द्या, पण इट इज नॉट रेकमेंडेड. आणि आम्ही म्हणतो की घरात तयार केलेलं द्या, जे ताजं असतं, बाळाच्या चवीप्रमाणे, म्हणजे आईला आजीनं चेक केलेलं असतं, कॅलरीज व्यवस्थित असतात, आणि दॅट इज मोस्ट ॲडवायजेबल फूड फॉर होममेड फूड, नॉट अ टीन फूड. तुम्ही म्हणालात सर आता मार्केटमध्ये खूप सगळे असे बेबी फूड अवेलेबल झालेले आहेत आणि ते खूप पॅक्ड फूड असतात, तर ते देणं कितपत योग्य आहे? ते द्यायलाच हवं का? त्याच्याऐवजी आपण त्याला सबस्टिट्यूट दुसरं काही करू शकतो का? म्हटलं की घरातले तयार केलेले पदार्थ हे कायम चांगले, म्हणजे त्याच्यामध्ये आईनं आजीनं किंवा कोणी केले, एक तर त्यात कॅलरीज व्यवस्थित असतात आणि त्या त्यांनी फार फार काळजीपूर्वक तयार केले असतात. सुरुवातीला नाही का, म्हणजे मला आठवतंय की आजी वगैरे जी असायची ती गुट्टी तयार करायची, बाळाची गुट्टी म्हटलं जायचं त्याला. गुट्टी आम्ही शक्यतो अवॉइड करायला सांगतो आता सध्या, कारण गुट्टीमध्ये बऱ्याच वेळा ओपीएम अवॉइडचे पदार्थ असतात की जे बाळाला झोपवण्यास म्हणजे एक्सेसिव्ह स्लीप करू शकतात किंवा त्याची काही, त्यामुळे गुट्टी आम्ही युजली अवॉइड करायला सांगतो. ग्राई पॉटर अवॉइड करायला सांगतो की त्याचे आता दुष्परिणाम आहेत म्हणून. तर सेम लाईक टाळू भरणं अवॉइड करा म्हणतो आम्ही, काजळ न घाला अवॉइड करा म्हणतो. आता तुमचा जो प्रश्न विचारला तुम्ही की पॅक्ड फूड्स किंवा जंक फूड्स, आता बाळ थोडंसं मोठं झालं असतं आणि प्रत्येकाला वाटतं की आपण एक वीकेंडला वी शुड गो टू सम प्लेस अँड वेअर वी शुड ईट समथिंग, किंवा पॅक्ड फूड आणून त्या बर्गर आहे, पिझ्झा, हे सगळं आपण करू शकतो. ह्या गोष्टीचा आता जंक फूडचा स्पेशली ह्या ज्या ड्रिंक्स आहेत किंवा त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण ह्या पॅक्ड फूड्स किंवा रेडीमेड फूड जे आहेत, तर त्याच्यामुळे मेन इश्यू आता एक व्हायला की ओव्हर इटिंग होतं, कॅलरीज जास्त होतात आणि लठ्ठपणा जाणवा लागलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पचायला एवढी इझी नसतात, त्यामुळं बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणतो, ह्या भरपूर गोष्टी व्हायला लागल्या. आणि भरपूर प्रकारची बिस्किट्स अवेलेबल आहेत आता. तर दूध आणि बिस्किट हे म्हणतो की दिस इज अ वर्स्ट कॉम्बिनेशन फॉर अ बेबी. म्हणजे 1-1.5 वर्षानंतर जर तुम्ही दूध बिस्किट किंवा ब्रेड बिस्किट किंवा बेकरी, इनफॅक्ट हे बऱ्याच वेळा दिलं जातं. येस. आणि मग 1.5-2 वर्षाचं बाळ आमच्याकडे येतं की नाही सर, काही मी बालक बघितलेत की 1 लिटर 1/2 लिटर पर्यंत नुसतं दूधच देतात. मग त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता जाणवते, कॉन्स्टिपेशन होतं. तर त्यामुळे जसं जसं बाळ मोठं होईल तसं नंतर त्याची दुधाची रिक्वायरमेंट कमी होत जाते. तर साधारणपणे 1-1.5-2 वर्षानंतर 100 मिलीपर्यंत दूध आम्ही द्या म्हणतो. पण त्याच्याबरोबर बाळाला संतुलित आणि सकस जो आहार आहे, पालेभाज्या आल्या, नंतर कडधान्य आली, फळं आली, सॅलेड्स आली. आणि हे जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ते नुसतं बाळ एखाद्या डिशमध्ये तुम्ही सॅलेड दिलं, फळ दिलं तर ते नाही खाणार. पॅरेंट्सच नाही खात तर बाळ नाही खाऊ शकत, समजलं की नाही. तर त्यामुळं पॅरेंट्सनी पण त्याच्याबरोबर खाल्लं पाहिजे. ह्याला आम्ही फूड एटिकेट्स म्हणतो. म्हणजे एकदा तरी तुम्ही त्या बाळाला घेऊन, त्या बाळाला 1-2 वर्षात त्याच्याबरोबर तुम्ही जेवलं पाहिजे. तुम्ही जे पदार्थ इनिशियली त्याला घातले पाहिजेत, ते सर्व चवी आल्या, सर्व प्रकारच्या भाज्या आल्या, सर्व प्रकारची फळं आली. आणि हे जर व्यवस्थित केलं तर मग कॉन्स्टिपेशनचा इश्यू येणार नाही. काही आम्ही तो भरपूर आता सध्या बघतोय. कारण आपली आई बाबा जे फूड खातात तेच त्यांचं बघून बाळ शिकतं आणि तेच ते पदार्थ खाऊ शकतं. एक आरोग्यदायी पेय म्हणून पण बाजारात खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर. 2 गोष्टी आहेत. आता बाळ जेव्हा मोठं होतं, म्हणजे साधारणपणे 5-6 वर्ष जेव्हा शाळेत जायला लागतं किंवा स्कूल एज आहे, तेव्हा आता बऱ्याच वेळा की प्री पॅक्ड
ड्रिंक्स आहेत भरपूर. काही वेळा एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात, काही वेळा एनर्जल, म्हणजे कुठल्याही ब्रँड्सचा इथं यात हे नाही. पण मी शक्यतो सांगेन की कुठलंही पॅक्ड ड्रिंक युजली अवॉइड केलं पाहिजे, कारण त्यात साखर म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं ॲज कम्पेअर टू देअर लिक्विड क्वांटिटी. त्यामुळं म्हणजे लठ्ठपणा आणि बाकीच्या गोष्टी असतात. आणि काही कॅफिन सारखी काही त्यात घटक पण असतात की जे बाळाच्या वेगवेगळे फ्लेवर्स असतात, काही कंटामिनेट, म्हणजे त्याच्यामुळे फूड ॲलर्जी होऊ शकते. बाळाचं जे मानसिक आज हे मोठेपणा व्हायला लागलाय त्याच्यामध्ये काही वेळा ते कॅफिन्स वगैरे ते स्टिम्युलंट्स असतात, त्यामुळे ते युजली मेंटल हेल्थवर पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे युजली पॅक कुठलेही ड्रिंक्स युजली देऊ नका. हां, ह्याच्यामध्ये मला अगदी आवर्जून सांगा वाटले की क्षार संजीवनी, म्हणजे आपण त्याला ORS म्हणतो. तर हे जेव्हा बाळाला संडास लागते, डायरिया होतो, तेव्हा हे बाकी तुम्ही पॅक म्हणून देऊ शकता. ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते तुम्ही दिलं पाहिजे. लूज मोशन आणि कॉन्स्टिपेशन, आता त्याच्यामध्ये पण खूप सगळा गोंधळ उडतो. कळत नाहीये की ते नॉर्मल आहे की काही खाण्यामुळे त्याला झालेला इफेक्ट तो, की काही इन्फेक्शन झालेलं आहे का, हे होतच असतं, नॉर्मल आहे ते काय आहे, कसं ओळखायचं? जेव्हा पहिला आता अगदी लहान बाळापासून सुरुवात केलं तर लहान बाळ साधारणपणे 4-5 वेळा 10 वेळा पण शी करू शकतं, दॅट इज ऑल्सो नॉर्मल. आणि 7-8 दिवसातून पण एकदा करू शकतं, दॅट इज ऑल्सो नॉर्मल. हे कधी एक न्यूबॉर्न पिरियडमध्ये 2-3 महिन्यानंतर. त्यानंतर 2 to 3 टाइम्स बाळ युजली स्टूल पास करू शकत असतं त्याची. आणि जेव्हा बाळ टॉडलर ग्रुप म्हणतो आम्ही, म्हणजे 2 ते 5 वर्षामध्ये, ती जाता येता काहीतरी खात असतं, पित असतं, तेव्हा पण काही वेळा लूज स्टूल होतात 3 to 4 टाइम्स. त्याला आम्ही टॉडलर डायरिया म्हणतो. तर क्वांटिटी बरोबर लिक्विडफाय किती स्टूल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि फार फ्रिक्वेंटली व्हायला 8-10 टाइम्स व्हायला लागलंय, बाळाच्या अंगातलं पाणी कमी व्हायला लागलंय, बाळ रेस्टलेस झालंय किंवा जास्त, देन यू शुड बी वरीड अबाउट दॅट आहे. अदरवाईज दिस आर रुटीन थिंग्स. तेव्हा आपण बालरोग त्यांना गेलंच पाहिजे. आणि त्याच्या अगोदर मी म्हटलं तसं साखर, मीठ, पाणी असलेलं घरात सरबत देणं आणि मग ORS मी बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानं. जसं सर तुम्ही आता मला म्हणाला होतात की आई वडील जे खातात ते बघूनच बाळ पण शिकतं. बरीच सगळी लहान मुलं सगळ्या गोष्टी शिकत असतात, मोठे लोक काय काय करतायत. तर मग त्या बाळासाठी आपण लहानपणापासूनच एक छान फूड हॅबिट कशी डेव्हलप करू शकतो? मी म्हटलं तसं एक तर विनिंग व्यवस्थित त्याचं व्हायला पाहिजे. म्हणजे 6 महिन्यानंतर प्रत्येक पदार्थ त्या पद्धतीनं गेला, वेगवेगळ्या प्रकारची चवी, आणि त्याला त्या प्रकाराने जर दिलं गेलं तर आमचा स्वभाव की 1-2 वर्षाला बाळ व्यवस्थित खायला लागतं. एखादी गोष्ट आवडत नाही किंवा खात नाही, ही जी गोष्ट कधी डेव्हलप होते की त्याचं विनिंग व्यवस्थित झालेलं नसतं तेव्हा. तर बाळ कसं आहे की तुम्ही 2-3दाच जेवताय ॲज अ ॲडल्ट म्हणून आपण जेवतो, पण तसं बाळांचं, लहान मुलांचं नसतं. तर त्यांना थोडं त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. जेव्हा 1-2 वर्षाचं पर्यंत बाळ असतं तेव्हा ते 6 to 7 टाइम्समध्ये त्यांचे आपण जे खाऊ आहे तो त्यांना आपण डिवाइड केला पाहिजे. त्यांना ज्या गोष्टी अवेलेबल आहेत फूड, घरातले सगळे मेजॉरिटी घरातले फूड्स आपण त्यांना दिले गेले पाहिजे. म्हणजे त्यातली शेंगदाण्याचा लाडू आला, शेंगदाण्याची चिक्की आली, ड्रायफ्रुट्स आले, हे घरातले ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांचे सॅलेड्स आले. आणि विविधता रोज तुम्ही आणली पाहिजे. रोजच तुम्ही आपण सकाळी पोहे खाऊन किंवा उपमा खाऊन आपण बाहेर पडतो तसं नाही होणार. त्यांना रोज विविधता पाहिजे, त्याच्यामध्ये टेस्ट चेंज केली पाहिजे. त्याच्यासाठी सेपरेट तुम्ही, आणि बाळाची आवड पण तेवढीच महत्वाची, ते पण तुम्ही विचारात घेतली पाहिजे की एखादी मग असं नाही की एक गोष्ट आवडती म्हणून तुम्ही त्याला आठवडाभर नाही द्या, पण त्याला तुम्ही एखाद्या वेळात एखादी गोष्ट त्याला एखाद्या बाळाला आवडते तर ती तुम्ही देऊ शकताय. चॉकलेट्स, बिस्किट मी म्हटलं की कधीतरी आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळा द्या, पण घरगुती मधून तयार केलेले जेवढे पदार्थ आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे देऊ शकताय, जेणेकरून संतुलित पण राहील आणि बाळ ते खाईल पण, असं पण आहे. कधी कधी काय होतं की जे न्यू पेरेंट्स आहेत, मम्मी डॅडी, तर ते कुठेतरी बाहेर फिरायला जातात त्यांच्या टॉडलर्सला वगैरे घेऊन, आणि ते आई वडील जे खातात, अगेन तो मुद्दा आहे, जंक फूड त्याच्यात येतं. सो त्यांना काहीतरी फ्राईज दिले जातात किंवा वेगवेगळे पदार्थ दिले जातात. तर तेच म्हटलं की त्यामुळे ते शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. तर काही वेळा अनअवॉइडेबल आहे, प्रवास करतोय आपण ट्रेनमध्ये किंवा काय, त्यावेळेला व्हेरी अनयुज्युअल सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही देऊ शकताय. पण घरातले पदार्थ त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे, विविधता मी सांगितलं त्याप्रमाणे देणं. आणि एकदा तुम्ही ती बाळाला सवय लावली त्याची लहानपणापासून की मग पुढे या गोष्टीचा त्रास होत नाही. तुम्ही ही गोष्ट सडनली चेंज करा. आता कॉन्स्टिपेशनची मुलं आमच्याकडे येतात आणि मी सांगतो की आता भाज्या खायला पाहिजेत, उद्यापासून हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, किंवा लठ्ठाली मुलं आहेत, नाही बाबा तुझी साखर कमी कर, जेवणातले गोड पदार्थ कमी कर, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. तर ते सवय झाली असती. ती सवय मोडायला पॅरेंट्सनी आणि पूर्ण फॅमिलीनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण एक हे स्विच ऑन स्विच ऑफ प्रोसेस नाही, इट इज अ प्रोसेस विच डेव्हलप ओव्हर 3 months 4 months लागतात.
त्यामुळे लठ्ठपणा आणि कॉन्स्टिपेशन ह्या 2 गोष्टी निगडीत आहेत. आणि त्याच्याशी तुम्ही विचारता तो प्रश्न एकदम बरोबर आहे की संलग्नित आहे की त्यामुळे डाएट हा व्यवस्थित आपण मॅनेज केला गेला पाहिजे. प्रवासाचा विषय निघालाच आहे तर खूप काय होतं की आपल्या इकडे एक श्रद्धा असते की बाळ जन्मल्यानंतर त्याला आशीर्वाद मिळावा म्हणून खूप प्रवास केला जातो, वेगळ्या वेगळ्या मंदिरांमध्ये वगैरे नेलं जातं आणि खूप छोटं बाळ असतं ते. बरोबर. आणि त्या छोट्या बाळाला घेऊन प्रवास करणं खरंच गरजेचं आहे का? मी तर म्हणजे युजली आम्ही म्हणतो की जी एकदम प्रीटर्म बेबीज आमच्याकडून डिस्चार्ज होऊन जातात 700, 800, 1000 ग्रॅमची, काही नवस बोलले असतात, काही कुठं जाऊ असं, पण आम्ही सांगतो की 2.5-3 किलो होईपर्यंत, म्हणजे 2.5-3 किलो हा मुद्दा दोन्ही गोष्टींमुळे आहे की एकतर त्याची स्टॅबिलिटी तेवढी आली असती आणि दुसरं त्याला पहिले सगळे वॅक्सिन्स पण दिले गेले असतात, त्यामुळे थोडं काही होणं त्याला प्रोटेक्शन असतं. मग तुम्ही प्रवास करू शकताय करून पण. आणि त्यामुळं पण गर्दीत जाणं, जिथं सर्दी खोकला अशा ठिकाणी अवॉइड करणं, जिथं एकदम क्राऊडेड प्लेस आहे तिथं जाणं, कारण ते बाळाला पण सहन व्हायला पाहिजे. बरोबर, एकदम. पण काही रिच्युअल्स असतात त्या थोड्या फार प्रमाणात आपण, कारण वी आर लिव्हिंग इन सोसायटी, आपण नाही म्हणू शकत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीचं भान आणि पॅरेंट्सनी जर आजी आजोबांना जर कन्व्हिन्स केलं की या गोष्टी करणं थोडंसं बाळाच्या तब्येतीसाठी बरोबर नाहीये, तर ते कन्व्हिन्स प्रत्येक वेळानंतर आपण करू. मग तेच मी म्हटलं की 3.5 महिन्यानंतर ह्या गोष्टी जर केल्या तर तोपर्यंत बाळाची स्टॅबिलिटी आली असते आणि तुम्ही प्रवास करू शकता त्यावेळेला इट इज पॉसिबल. वॅक्सिनेशनचा विषय निघालेला आहे तर काही गव्हर्नमेंटचे ऍक्च्युली काही असतातच बाळांसाठीचे वेगळ्या वेगळ्या लसी वगैरे असतात आणि काही पेरेंट्सना असं वाटतं की आपलं बाळ एकदम हेल्दी आणि एकदम छान असलं पाहिजे आणि अजून चांगलं व्हावं म्हणून काही महागडे वॅक्सिन्स तेच देण्याचा अट्टहास असतो. तर याच्या 2 गोष्टी आहेत. जे गव्हर्नमेंट कडून जे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत ते आर ऑल गुड क्वालिटी वॅक्सिन्स, त्यात काही कोणताही डाऊट नाहीये. आता तुम्ही जो महाग वॅक्सिनचा म्हटला ह्याला आता आम्ही पेंटा म्हणतो आपण किंवा हेक्झाव्हॅलंट वॅक्सिन म्हणतो, की गव्हर्नमेंटमध्ये काही जे म्हणजे अवेलेबल वॅक्सिन्स आहेत ते दिल्यानंतर थोडाफार प्रमाणात ताप येणं किंवा मांडी सुजणं, किरकिरपणा होणं हे थोडं स्वाभाविक आहे, कारण त्याच्यामध्ये पर्टुसिस नावाचा जो वॅक्सिन आहे तर त्यामुळे ते एक कॉम्पोनंट आहे की त्याच्यामुळे ते थोड्या गोष्टी होतात. म्हणजे हे जे आपण महाग म्हणतो 3-3.5 हजार रुपयाला काही कंपन्यांची वॅक्सिन्स आहेत, हेच वॅक्सिन, तर त्यामध्ये तो कॉम्पोनंट थोडासा प्युरिफाईड असतो, त्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. त्याचा अदरवाईज तसा काही फार डिफरन्स नाही. पण तुम्ही अफोर्ड करू शकत असला, तुम्हाला पेन कमी व्हावं वाटत असेल, आणि आता युजली सिंगल चाइल्ड नॉर्म आहे, मग प्रत्येक पॅरेंट्सला वाटलं की ठीक आहे, ॲट द कॉस्ट ऑफ माय अर्निंग ऑल्सो आय विल गिव्ह दोज वॅक्सिन्स, ऑलवेज वेलकम. भारतीय बालरोग संघटना IAP ज्याला आपण म्हणतो की त्यांनी काही वॅक्सिन्स ॲडेड वॅक्सिन्स दिले आहेत की विच इज नॉट पॉसिबल इन द गव्हर्नमेंट, कारण तेवढं गव्हर्नमेंट आपण नाही अफोर्ड करू शकणार आपल्याला. तर ती वॅक्सिन्स पण आपण जर शक्य असेल तर देऊ शकता. दॅट इज हेल्पफुल फॉर द पीपल. अजून एक गोष्ट आठवली या सगळ्या गोष्टींवरून की जेव्हा घरी बाळ जन्मताना ती येतं ना तेव्हा बाळ बघण्यासाठी बरेच सगळे नातेवाईक येत असतात आणि एक ह्युमन टेंडन्सी आहे की बाळ बघितल्यावर आपण त्याला असं एकदम नाही का हग करायचं, खूप मिठी मारायची जोरात, त्याला सारखं किस करायचं, त्यामुळे पण काही स्किन प्रॉब्लेम किंवा बाळाला इरिटेशन होऊ शकतं का? युजली अवॉइड केलं पाहिजे. अगदीच आम्ही सांगतो की कोर फॅमिली मेंबर्स आहेत जेवढे, त्यांनीच फक्त बाळ हँडल केलं पाहिजे. आता जो बारसं किंवा जावळ हे युजली गोष्टी असतात त्याच्यामध्ये भरपूर लोक येतात आणि ते बाळ प्रत्येक जण ते बाळाला घ्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही जे हाय रिस्क न्यूबॉर्न म्हणतो की जे ICU मधून जे बाहेर पडलेत त्यांना आता आम्ही स्ट्रिक्टली सांगतो की आई बाबा आजी आजोबा एवढ्यांनीच फक्त हँडल केलं पाहिजे. आणि बाकी फुल टर्म बेबी असेल तर काही वेळासाठी पण त्याचं क्लोज हँडलिंग टाळलं पाहिजे. आणि जे आजारी आहेत, सर्दी खोंका, कोणतरी काकू शिंकते, आत्या शिंकते, खोकते आणि तुम्ही त्याला बाळाला घेतलं तर दॅट इज रॉंग. म्हणून आम्ही सांगतोय आत्ताच्या सीझनमध्ये इव्हन इफ आई बाबा जरी असतील आणि त्यांना जर सर्दी खोकला असेल तर तुम्ही मास्क वापरा आणि मगच बाळाला हँडल करा. तर तेवढे प्रिकॉशन्स प्रत्येकानं आणि तो समजून पण घेतलं पाहिजे रिलेटिव्हनी पण की बाळाला कसं या पद्धतीमध्ये हँडल. काही जणांना अचानक राग पण येऊ शकतो की आम्हाला बाळाला दिलंच नाही. या थोड्याशा सोशल इश्यूज आहेत त्या थोड्या पॅरेंट्सनी आणि शेवटी आजी आजोबांनी थोड्या वेगळ्या प्रकारे हँडल केल्या पाहिजे. सर, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी बद्दल तुम्ही काय सांगाल? ते कशा ओळखायच्या किंवा काय काय गोष्टी आहेत? तर मेन गोष्ट मी सांगितली की दूध एक्सक्लुझिव्हली जर दिलं गेलं बाळाला म्हणजे तर मग आयर्नची डेफिशियन्सी होती. आणि आपल्या भारतीयांच्या मध्ये सर्वांच्याच मध्ये आपल्या आयर्नची कमतरता आहे. आणि स्पेसिफिकली जे व्हेजिटेरियन आपण जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये आयर्नची आणि जास्त कमतरता असते. चिकन मटनमध्ये आयर्न थोडंसं जास्त ते मिळत नाही. त्यामुळे आयर्न डेफिशियन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की 1-1.5 वर्षानंतर याची लक्षणं दिसायला लागतात. बाळ चिडचिड होतं, बाळाची भूक मंदावते, बाळाचं जे बाळ शाळेला जात असतं तिथं त्याची एकाग्रता कमी होते,
मग ते डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतं. डिस्ट्रॅक्ट व्हायला झालं म्हणून आणि त्याचं स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्स कमी होतो. मग हे विशेष सायकल होत राहतं युजली. त्यामुळे आयर्न सगळ्यात महत्वाची कमतरता आहे आणि ते दूध कमी देणं आणि मग घरातले आयर्नचे पदार्थ आहेत. गूळ आहे सगळ्यात साधी गोष्ट. आपण पण लहानपणी शेंगदाणे गूळ खाऊनच मोठे झालोय. तर गूळ ही सगळ्यात रिचेस्ट सोर्स आहे घरामधला. नंतर पालक, मेथी ह्या भाज्या आहेत. आणि शक्यतो आता आपण 3 वेगवेगळे पॅन्स आलेत कुकिंगसाठी, पण आपण आयर्न कढईपासून फार लांब गेलोय. तर आयर्न कढईत आम्ही आत्ता पण सांगतो की आयर्न कढई तुम्ही वापरा. म्हणजे त्यात जर तुम्ही स्वयंपाक केला, स्पेसिफिकली पालेभाज्या ज्या केल्या, तर त्यातून डेली आयर्न सगळ्यांना मिळतं. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर जर व्हेज पदार्थ बनवताय तर त्याच्यासाठी या गोष्टीची गरज आहे. या गोष्टीची गरज. अजून काही आहेत पर्याय? आणि काही व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीची होऊ शकते, काही फोलिक ऍसिड किंवा या गोष्टी आहेत. पण आता कसं युजली या बाकीच्या आहारामधून त्या गोष्टी दिल्या जातात. आणि व्हिटॅमिन डीचे तुम्ही बघताय आता इट इज गिव्हिंग ऑफ की व्हिटॅमिन डी आम्ही प्रत्येक बाळाला सप्लिमेंट करतोय अगदी जन्मापासून ड्रॉप्समधून. त्यामुळे त्या ॲज कम्पेअर्ड टू तेवढ्या डेफिशियन्सीज नाही होत. दुसरं गोष्ट म्हणजे जंत होणं हे एक मेन कारण असतं की डेफिशियन्सीज होणं. त्यामुळं काही वेळा डिवर्मिन म्हणतो आम्ही 6 मंथली किंवा इयरली जंताची गोळी देणं. मोस्ट ऑफ द स्कूल्स आर ऑल्सो गिव्हिंग. त्यामुळे तो प्रमाण हे नाही. आणि हे तुम्ही देऊन पण म्हणजे हे सप्लिमेंट रेग्युलर डाएट करून पण तुम्हाला वाटते की तुमच्या बालरोगतज्ञांनी सांगितले की बाबा हे असं हे आहे प्रॉब्लेम ह्याचा, तर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करून घ्या. आणि त्यांच्या सल्ल्यानं मग कुठलं सप्लिमेंट पाहिजे, किती डोसमध्ये पाहिजे. ह्याच्यात अनेक गोष्ट मला सांगायची की टॉनिक येऊन अननेसेसरी घेतलं जातं. कुठलंही टॉनिक नवीन टॉनिक्स येतात आणि मग ते घेतलं जातं. टॉनिकची अशी ॲज सच गरज नसते कुठल्याही बाळाला. जी डेफिशियन्सी डॉक्टरना वाटते तुमच्या, ती डेफिशियन्सी मग त्या टॉनिकमधून तुम्ही ते स्पेसिफिक देतात. असं कुठलंही एक टॉनिक नाही की ते दिलं आणि बाळ तुमचं व्यवस्थित राहिलं, असं नाही. त्यामुळे टॉनिक आणि बाकीच्या सप्लिमेंटरी फूड्सकडे पालकांनी न जाणं हे चांगलं आहे. असं एक मिथ आहे की बाळाला म्हणजे बाळ जन्मल्यानंतर जेव्हा घरी येतं त्याच्यानंतर 7 ते 8 दिवस घराच्या बाहेर त्याला नेलं जाऊ नये, किंवा काही पॅरेंट्स खूपच ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात आणि बाळाला खूप जपण्यासाठी ते काय करतात की उन्हामध्ये वगैरे नेलं जात नाही. कोवळं ऊन पाहिजे ना बाळासाठी. व्हिटॅमिन डीच्या संदर्भात तुमचा प्रश्न आहे, पण व्हिटॅमिन डी ओके दिलं पाहिजे. आम्ही सकाळी सांगतो की जॉन्डिस जेव्हा असतो पहिल्या काही 8-10 दिवसामध्ये, तेव्हा तुम्ही सूर्य जेव्हा तिरका आहे म्हणजे तोपर्यंत त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. सकाळी 8 ते 9:30 सूर्योदय झाल्यानंतरचा एक थोडा वेळ, त्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळू शकतं. त्यामुळे बाळाला त्या वेळामध्ये नेणं, पण थंडीत पण नाही नेलं पाहिजे. जेव्हा धुकं आहे, थंडी आहे, त्यावेळेला मग आम्ही काही वेळा सांगायचं आम्ही पण टाळतो की त्यावेळेला ते नेतात आणि मग दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला झाला म्हणून परत आम्हालाच ब्लेम करायला लागतं. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीची थोडीफार ऋतुमानानुसार तुम्ही थोडेसे चेंजेस हे केले पाहिजे. एक मीम सर खूप व्हायरल होतोय आपल्या इकडे इंडियन बेबीज आणि जे बाहेरच्या देशातले बेबीज असतात त्यांच्याबद्दल की भरमसाठ काजळ, टिक्का लावायचा, टाळू भरायचं. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मगाशी म्हटलं की काही गोष्टी चालत आलेत पूर्वापार. पूर्वी पेडियाट्रिशियन नव्हते, लोकांना असं वाटायचं की एखादी गोष्ट केली की आपलं बाळ आजारी पडणार नाही. पण जितकी डेव्हलपमेंट होते ते तर आता काजळाच्या क्वालिटीमध्ये पण तो आणि आम्ही सांगतो की काजळ वापरू नका. आजी आजोबा म्हणतात की काजळ लावले की डोळे मोठे होतात, टाळू भरला की त्या गोष्टीचा काही थोडा सुद्धा संबंध नाहीये. टाळू भरला जातो, ती मेंदूच्या वरची जी हाडं आहेत आपली ती एकत्र आली की टाळू भरला जातो. डोळे बाळाची त्याच्या जसा फेस वाढेल तसे डोळे मोठे होत राहणार. किंवा ते नोज पण ना एकदम शार्प असावं, ते ओढलं जातं. वगैरे काही पूर्वीच्या काही चुकीच्या गोष्टी आहेत. आता ऍटलिस्ट आपण तरी या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारता आणि आपण लोकांचं हे करतोय, तर दे शुड फॉलो न्यू थिंग्स. आणि जुन्या पिढीनं पण अडॉप्ट केलं पाहिजे. या चेंजेस आहेत बाबा, ऍक्सेप्ट केलं पाहिजे. थिंग्स आर चेंजिंग. आणि ते जे सांगतात घरातले मोठे वडीलधारी लोक आहेत तर त्यांना पण ही गोष्ट समजून सांगितली पाहिजे. म्हणून आता या तुमच्या इंटरव्ह्यूचा फरक पडेल असं वाटतंय मला. ते विल ऑल्सो लिसन टू. अजून एक आहे की जेव्हा टॉडलर्स त्यांना आता लवकर शाळेमध्ये किंवा नर्सरीमध्ये वगैरे नेलं जातं, ते मूल जेव्हा घरी येतं तेव्हा खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या असतात. थोडंसं त्याला हातामध्ये एखादा मोबाईल द्यायचं, त्याच्यावरती काहीतरी कार्टून लावून द्यायचं आणि मग ते घास भरवायचा. सो स्क्रीन टाइम त्यांचा वाढतो, डोळ्याला त्रास होऊ शकतो. तर त्याबद्दल आता तरी तुम्ही शाळेतल्या आल्या त्या मुलांच्या बद्दल तरी बोलताय. आता मी बघितलेत बाळ, 2 दिवसाचं बाळ माझ्या ओपीडीत येतं व्हॅक्सिनसाठी आणि त्याला मोबाईलचं त्याचाच फोटो दाखवून ते बाळ, म्हणजे इथंपर्यंत आपण आलोय आता. इट इज गोईंग व्हेरी एक्सेस. आमच्या तर आता लास्ट वीकमध्ये इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनं
स्क्रीन टाईमच्या गाईडलाईन्स पब्लिश केलेत, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन बघू शकताय. थोड्याशा मला हायलाइट्स कराव्यात की 3 वर्षापर्यंत तरी तुम्ही वी शुड नॉट 2 वर्षापर्यंत तरी मोबाईल नाहीच दाखवला पाहिजे बाळाला. तर त्याच्या बौद्धिक वाढीवर भरपूर वाईट परिणाम होत असतो. आणि आता कसं आहे की मोबाईल न देण्याशिवाय आपण आपल्या पुढे लाईफ नाही आहे. वी कांट हॅव आवर लाईफ विदाउट मोबाईल. सो नंतर मग 3 ते 5 वर्षामध्ये मे बी 15-15 मिनिटं सकाळच्या संध्याकाळच्या सेशनमध्ये लिमिटेड टाईममध्ये प्लस त्याच्यामध्ये नंतर मग थोडा त्यांची क्लासेस असतात, त्याच्यामध्ये काही एज्युकेशन मटेरियल असतं ते तुम्ही, पण दॅट शुड नॉट गो मोर दॅन 1 hour. पण अगदीच नवीन बाळ असेल तर त्याला पटकन सांगितलं की तुम्हाला 2.5 ते 3 वर्षापर्यंत तुम्ही मोबाईल नाहीच दाखवला पाहिजे. त्यामुळे इतर वेळेस असेल बाळाला खेळवण्यासाठी सुद्धा आपण बाकीच्या काही भरपूर गोष्टी असतात. खेळणी आता आपण विसरून गेलोय. खुळकुळा होता पूर्वी, छोट्या गाड्या होत्या, ट्रेन्स होत्या, हत्ती वगैरे बाहुल्या होत्या, त्या सगळ्या आता सगळ्याच मोबाईलमध्ये आल्यामुळे या सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. पालकांनी पण ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की मोबाईल आपल्या बाळाच्या बौद्धिक वाढीवर, शारीरिक वाढीवर परिणाम करतोय, त्याची दृष्टीवर परिणाम करतोय. आणि हे परिणाम आता आपल्याला दिसणार नाहीत. ही जेव्हा बाळा अनेक 5, 6, 6-7 वर्षामध्ये ही जेव्हा त्यांची डिसेबल वाटायला लागतील तेव्हा आपल्याला जाणवेल की आपण चूक केली तेव्हा. आणि त्याच्यासाठी महत्वाचं आहे की पॅरेंटनी पण त्यांचा स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. जेव्हा आपण मुलांना सांगतो की तू मोबाईल बघू नको आणि तुम्हीच 2-2 तास त्यांच्यासमोर जर बघत बसले तर दिट इज नॉट ऍक्सेप्टेबल. काही पॅरेंट्स असं पण असतं की मोबाईल द्यायचं, ते शांत बसतो ना बसू दे तोपर्यंत इकडे काम करून घ्यायचं. ते म्हणजे दिस इज जस्ट काय म्हणतो त्याला अवॉइडिंग द रिस्पॉन्सिबिलिटी असं होतंय. त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. घरात आल्यानंतर तुम्ही किती थकून आला असाल, भागून आला असाल तरी तो घरात आता सिंगल मूल असतं, ते पण ते एकटंच असतं घरात बरोबर आजी आजोबा, पण कंटाळा तुम्ही त्याला बाहेर नेलं पाहिजे, खेळायला नेलं पाहिजे. 4-4 मुलं आपण लहानपणी जसं खेळत होतो तसं त्याला उद्युत केलं पाहिजे. प्राणायाम वेगाव जेवढं जर तुम्ही जात असाल तर ते केलं पाहिजे. तुम्ही त्याला मोबाईल देऊन डिस्ट्रॅक्ट करताय आता, पण इट इज नॉट गुड फॉर फ्युचर. म्हणजे पॅरेंट्सनी पण आणि त्या न्यूबॉर्न बेबीने पण, टॉडलर्सनी पण सगळ्यांनी अवॉइड केलं पाहिजे. आजी आजोबांनी सुद्धा. आजी आजोबा जर संध्याकाळी सिरियल बघत बसले आणि बाळ रडते जवळ, त्याच्याकडे लक्ष देत नाही, तसं नाही चालणार. तुम्ही सगळ्यांनी फॅमिलीने ठरवलं पाहिजे की तुमचा स्क्रीन टाइम, मग तो टीव्ही पण आला, मोबाईल पण आला आणि सगळंच टॅब पण आला, लॅप आला, सगळंच आलं, तो इट शुड नॉट गिव्ह मोर दॅन 1 hour. फोकस शुड बी बेबी. आपल्या सगळ्यांचा बाळाची वाढ आणि आपण त्याला कसं एक सर्वांगीण आपण त्याची वाढ कशी डेव्हलप करतोय हे सगळं आपल्या पॅरेंट्सवर आणि आपल्यावरच अवलंबून आहे. एक मुद्दा हा पण आहे सर की आमचं बाळ एकदम हुशारच असलं पाहिजे, ते खूप स्मार्ट असलं पाहिजे, त्याचं ब्रेन लवकर डेव्हलप झाला पाहिजे. आणि त्यासाठी काय करतात, खूप कमी वयातच ना त्या बाळाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, तशा पद्धतीचेच गेम्स आणले जातात, मग मोबाईलवरच्या काही गोष्टी दाखवल्या जातात. सो खूप प्रयत्न केले जातात. तर हे किती वयापासून त्याच्या बाळाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा काय आहे? तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचं जी बुद्ध्यांक आहे तो ऑलरेडी फिक्स्ड असतो, त्याला आपण IQ म्हणतो. तुम्ही किती जरी एफर्ट्स केले तरी तो बुद्ध्यांक तुम्ही नाही वाढवू शकणार. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अर्ली एज्युकेशन मटेरियल तुम्ही म्हटला की आता काही वेळा काही गेम्स दाखवणं, काही दाखवणं, ह्याच्यामुळे त्याच्या फार फरक पडत नाही बेसिक सांगायचं झालं तर. आणि काही गेम्स देणं किंवा काही क्यूब्स देणं, ज्या त्या वयाची जी प्रगल्भता त्या बाळाला आहे. 1 वर्षाचं बाळ एक काय करू शकणार, 1-2-3 ठोकळे एकावर एक ठेवू शकणार. त्याला तुम्ही मोबाईलमध्ये जर एखादा गेम दिला स्नेक तर तो इट इज, तर त्या बाळाच्या डेव्हलपमेंट प्रमाणे त्याला तुम्ही खेळ किंवा त्या गोष्टीचं तुम्ही टार्गेट्स दिलं पाहिजे. तर स्क्रिबलिंग आहे म्हणा, 3 वर्षानंतर बाळ स्क्रिबल करायला सुरुवात करतं, 4-5 वर्षानंतर ते म्हणजे इतर पेअर ग्रुप्समध्ये काही गोष्टी खेळायला लागतात. त्यामुळे आम्ही युज्युअली म्हणतो की 3 वर्षानंतर तुम्ही मग जे स्कूल आहे, लोअर KG आहे किंवा इंग्लिश मीडियम वॉट एव्हर मीडियम इज देअर, तुम्ही घाला, प्ले ग्रुप आहे त्यानंतर. आणि ॲट द एज ऑफ 6 years तुम्ही प्रॉपर त्याची फर्स्ट इयरला तो यायला पाहिजे, फर्स्ट स्टँडर्डला यायला पाहिजे. फर्स्ट स्टँडर्डचा तुम्ही त्याला पोर्शन जो आहे किंवा त्याची जी काय एक्सपेक्टेशन आहे ते तुम्ही 3ऱ्या-4थ्याच वर्षी जर करायला लागला तर दॅट इज व्हेरी रॉंग. त्यामुळे आणि हे कसं होतं, मग हे प्रेशर बिल्डअप होत जातं अगदीच पहिलेपासून. आणि माझा बाळ हे प्रत्येक स्पर्धेतच यायला पाहिजे, मग ते वाचन स्पर्धेत पण पाहिजे, निबंधमध्ये पण पाहिजे, त्यानं पळलं पण पाहिजे, त्यानं स्पोर्ट्समध्ये पण यायला पाहिजे, स्विमिंग पण केलं पाहिजे. ही अपेक्षा पालकांची चुकीची आहे. तुम्हाला एक थोड्या वर्षामध्ये बालकाचा कल कळायला लागतो, त्याचा IQ. आणि मी म्हणतो की 5-6 वर्षानंतर पहिलीमध्ये तरी प्रत्येकानं आपल्या बाळाचा IQ टेस्ट करून घेतला पाहिजे. म्हणजे 100 युज्युअली ॲव्हरेज IQ असतो. काही इंटेलिजंट बाळ आहेत 110-120, तुम्ही त्यांच्याकडून एक्सपेक्ट करू शकता. तुमचे शिक्षक आहेत शाळेचे, ते तुम्हाला सांगतात की
ह्याची शैक्षणिक प्रगती कशी आहे. आणि अनेक मुद्दा आता हा या सगळ्या IQ आणि याच्याबद्दल एक शिक्षण फक्त म्हणजे शालेय शिक्षण एवढंच फक्त टार्गेट नसायला पाहिजे. तर त्याला त्याचे छंद जोपासता यायला पाहिजे. त्याला कोणाला पोएम रिडिंगमध्ये आहे, कोणाला सिंगिंगमध्ये आहे, कोणाला खेळामध्ये कौशल्य, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप त्याला केलं पाहिजे. आणि तुमच्याकडून ओनली त्यांनी अकॅडमिक एक्सपेक्टेशन्स म्हणजे शाळेत एवढे मार्क पडले म्हणजेच बाळ माझं चांगलं आहे अशी कल्पना नाही. व्यवहार ज्ञान आहे, बाकीच्या स्पर्धा, बाकीच्या गोष्टी आहेत, गायन आहे, वाचन आहे, खेळ आहेत, बाकीच्या गोष्टीमध्ये त्या बाळाला कशात इंटरेस्ट आहे हे ओळखून आपण त्या गोष्टी पुढे त्याच्यात. अनफॉर्च्युनेटली आपला सिलेबस अजूनही त्याच्या बाळाच्या म्हणजे कुठली गोष्ट त्याला आवडती ह्याप्रमाणे नाही आहे. पण आता वी हॅव टू फॉलो व्हॉट एव्हर इज देअर. पण फार नुसतीच अकॅडमिक एक्सपेक्टेशन त्याच्याकडनं नाही ठेवले पाहिजे. खूप छान माहिती दिलेली आहे सर तुम्ही आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या. पण आम्हाला आता नक्कीच ऐकायला आवडेल की न्यू पेरेंट्स असतील, न्यू बॉर्न बेबी असेल त्यांच्यासाठी किंवा सगळ्यांसाठीच तुम्हाला काय एक सोशल मेसेज द्यायला आवडेल किंवा 5 टिप्स. एक सतत न्यूबॉर्न बेबीच्या बद्दल म्हटलं की मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. मी अगदी आवर्जून आणि मी रिक्वेस्ट करीन की ज्या न्यू मदर्स आहेत त्यांना की तुम्ही बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करा 6 महिने. तुमच्यासाठी पण आणि बाळासाठी पण इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट त्याच्या बरोबरीनं आली म्हणजे इम्युनायझेशन. टाइमली त्याचं इम्युनायझेशन कम्प्लीट करा. लेट इट बी ॲट गव्हर्नमेंट प्लेस किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. एन्जॉय द पॅरेंटहूड. तुम्ही बाळाप्रमाणे मोठं व्हायला शिका. तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी पण तुम्ही घ्या आणि त्या गोष्टीचा आनंद पण घ्या. बाळाला प्रेशराईज करू नका. म्हणजे मी मगाशी म्हटल्यासारखं की फक्त एज्युकेशन किंवा त्याची मार्क्स ह्याच्यामध्ये बाळाची तुलना करू नका. बाळाला मोठं होण्यामध्ये ते बाळ सर्वांगीण ऑल डायमेन्शन्सनं मोठं होतंय ही गोष्ट बघितली पाहिजे आपण. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल आपण एक रिस्पॉन्सिबल नागरिक भारताचा तयार करतोय ह्याच्या म्हणजे आपण या बाळाला पुढचं फ्युचर म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे वी शुड जस्ट टर्न. आणि फक्त एक आपलं बाळ मोठं झालं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी संपली असं नाही. त्याला एक सुजाण नागरिक बनवण्याची जबाबदारी तुमची, माझी, पॅरेंट्सची, बालरोग तज्ज्ञांची आणि सोसायटीची सगळ्यांचीच आहे. नक्कीच. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.